पण त्याची दुरुस्ती करणं आणि ती दुरुस्ती झालं मनामध्ये खेळत असताना सुद्धा सर तुमचा लॅटून जो असतो तुमच्यातला उणीव जी असते ती उणीव जर समोरच्याच्या लक्षात आली तर बरोबर तुम्हाला तो त्या गावावरती मारतो. मग अशा पद्धतीनं आपल्याची उणीव काय आहे ती उणीव या गुरुच्या आशीर्वादाने जर आपल्याला बघून काढता आली ते जर त्याचा जर सातत्याने सराव केला तर निश्चितपणानं आपल्याला येतो. कुस्ती ही लंगोट चढवला जांग्या घातला आणि फडात उतरला अशी होत नसते. त्याला सातत्यानं सराव लागतो, त्याला व्यायाम लागतो, सराव लागतो कुस्तीचा आणि मगच अशा तऱ्हेने आणि मग नंतर त्याच्यानंतर पुढे मग बाकीचे तुमचे प्रशिक्षण वगैरे या गोष्टीसाठी मूलतः शिस्त अतिशय तर हे जे नियम आहेत त्या नियमांचं पालन जर आपल्या हातानं एकदा दोनदा तीनदा सांगून सुद्धा तर निश्चितपणानं जसे शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षण करतात तसे याचा उलट विचार आपण असा केला पाहिजे मला मारलं हा विचार न करता माझ्या हातून काय चूक झाली की जेणेकरून मला शिक्षा या ठिकाणी प्राप्त झाली. म्हणजे हा विचार जर आपण केला तर जीवनामध्ये आपण कारण झालेली चूक जी आहे ती चूक सुधारली तो सर्व आलेले पाहुणे त्यांनी अतिशय अनमोल मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे. भविष्याविषयी तुमच्याशी चर्चा केलेली आहे. तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन केलेलं आहे. या चव्हाण सर आणि विष्णुपंत पाटील या दोघांनी अतिशय अनमोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि सर जगलाप्पा देशपांडे अजून सर तर तुमच्या सहवासाबरोबरच असतात. त्यांचा वेळ तुमच्यासाठी घालवतात, तुमच्यासाठी काय करायची त्यांची तळमळ आहे. त्या सगळ्यांचे जे आता म्हणजे दोघांनी जे तुम्हाला मार्गदर्शन केलं ते अतिशय तळमळीने केलेलं आहे. त्या पद्धतीनं तुम्ही त्यांचं आज गणपतीला साक्षी मानून तुमचं त्यांचं त्यांचं लक्षात ठेवलं तर तुमचं भविष्य 100% उज्ज्वल होईल आणि तुम्ही तुमचं जे स्वप्न पाहिलं त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी ठरा. तुम्ही सर आलात अतिशय मार्गदर्शन केलं